हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवाडचा नागवा कृपाल भंडारी नागेश भंडारी. तर उद्या आहे चैत्र सप्तमी, आई माऊलीचा पालखी सोहळा. तर आज आम्ही शिवनगर कोलवाड्यातून पूर्ण आई एकविरा पवन सेवा मंडळाचे सर्व सदस्य आम्ही निघलेलो आहोत आई एकविरेच्या गडाला. तर गाईज कंटिन्यू राहा, दर्शन देखील होईल. तर गाईज सपोर्ट करा. आई माऊलीचा उदो उदो, एकविरा माते की जय. माऊलीचा उदय उदय. तर गाईज काका आता दर्शन घेत आहेत, अध्यक्ष आई एकविरा पवन सेवा मंडळाचे. पण आता दर्शन घेऊया आई माऊलीचं. आई माऊलीचा उदो उदो, एकविरा माते की जय. गाईज भाऊ पण दर्शन घेताना आई माऊलीचं. आपले 71 देखील आता तयार आहे. आता निघूया आपण लगेच थोड्या वेळात. पहिलेच हजेर लावले डाकी साहेबांनी, पाहू शकता आपण. वाकडे साहेब पण आहेत. आई माऊलीचा एकविरा माते की सुतार साहेब पण आहेत. आणि महेश अजून पुढे आहे. महेशला पण आता भेटूया आपण. गाईज आमचे वर्ग मित्र रोशन हा पोहोचीलच. आता आम्ही 12वे कोलीवाड्यात एकविरा मंदिरासमोर आहोत. पाहू शकता आमचे मित्र महेश देसाई देखील आम्हाला भेटलेले आहेत आता. आणि आता आम्ही निघालो थेट आईच्या दर्शनाला. आणि कोटी सारे चला एकविरा माते की आई माऊलीचा मस्त गरम आहे बघ. हे अध्यक्ष आमचे या साईडला, इकडे कार्याध्यक्ष, तसेच सर्व आमचे कार्य धराकीचे कार्य कारणी सर्व. आणि इकडे आमचे आहेत खजिनदार, सहखजिनदार, तसेच सदस्य. ठीक आहे. नाश्ता करतो, समोसे खातो आता. शुभप्रभात गाईज. तर गाईज आम्हाला रात्री ना भरपूर वेळ झाला येताना. गाईज झिरोबिन कर्जतच्या पुढे जे झिरोबिन आहे तिथे आम्हाला हडप भाऊ आम्हाला डायरेक्टली हडप भाऊनी आम्हाला राहण्यासाठी व्यवस्था केली. तर गाईज आपण पाहू शकता त्यांना. हडप भाऊ त्यांनी आम्हाला खूप असं सहकार्य केलं. आणि त्यांच्या निवासस्थानी आम्ही विश्रांती घेतली रात्रीची, आपण पाहू शकता. आता निघतो आम्ही आईच्या कार्यडोंगराला आईच्या दर्शनासाठी. तर गाईज आमची सर्व पदाधिकारी बघणार आहे, आमच्या पालखीचे सर्व मेंबर्स आपण पाहू शकता. सर्व महेश पण आलेला आहे. महेंद्र जय एकविरा, जय एकविरा, जय एकविरा, जय एकविरा, जय एकविरा. आई माऊलीचा उदो उदो. या साईडला आपले वाकडे साहेब पण आहेत, पाहू शकता. तसेच अध्यक्ष वगैरे त्यांना फोन आले आमदारांचा. हडप भाऊ तसेच बाबा पण आहेत त्या साईडला. त्यांनी खूप आम्हाला मोलाचं सहकार्य केलं रात्री. तर गाईज चला, तर मग आता नेक्स्ट पुढे भेटूया आपण आता. तर गाईज आता आपण पाहू शकता डाकी सर तसेच सुतार सर, डाकी सर मागे आहेत बॅक साईडला. ते मागेच असतात कधी पण. चला सर्वांना जय एकविरा, जय एकविरा, आई माऊलीचा. पाहू शकता आमचे सदा भंडारी दादा मच्छी विकायला आले ते इकडे. कुठला एरिया झिरोबिन गणपती मंदिर. आणि सकाळचा वातावरण पण एकदम मस्त असं प्रफुल्लित आहे.
आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. या आठला आजच्यामध्ये गेले वाटतं तो. गाईच पाहू शकता शिग्रोबा मंदिर बोरघाट. जय शिग्रोबा. गाईच पाहू शकता वळणाचा असा घाट बोरघाट ज्याला आपण खंडाला घाट असं म्हणतो. तर गाईज महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला हा घाट आहे. साधा सुद्धा घाट नसून लय कठीण आहे. आणि आम्ही वळणाची ही वाट पार करून आई एकविरीचं दर्शन आम्ही दरवर्षी घेत असतो. आम्ही सर्व कोपऱ्यातून तलागालातील सर्व आम्ही भाविक भक्त महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आम्ही प्रत्यक्ष आई एकविरीला भेट देऊन आम्ही आई एकविरीचं दर्शन घेत असतो. गाईज आता आज आहे चैत्र सप्तमी. तर चैत्र सप्तमीच्या दिनी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही निघलेलो आहोत आई एकविरीच्या गडाला. तर गाईज तुम्ही पाहू शकाल. तर गाईज आम्ही आता वाकसई गाव म्हणजेच जो आईचा माहेरघर आहे तिथे आम्ही आता एंट्री केलेली आहे दर्शनासाठी. गाईज कंटिन्यू राहा. गाईज आता आम्ही आईच्या माहेरघरी म्हणजेच आईचे बंधू कालभैरव असतात यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता मंदिरात घुसत आहोत. गाईज आज चैत्र सप्तमीचा दिवस असल्यामुळे भाविकांची भरपूर गर्दी आहे मंदिरात. यस यस यस. गाईज पाहू शकता बैलदेव असतात आईचे बंधू. गाईज आताच जे बंधू आहेत एकविरा आईचे बैलदेव असतात त्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि आता साईडला जे दाखवाचं मंदिर आहे त्यात आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी. पाहू शकता भाविक भक्तांचे तंबू. पूर्ण असा एकविरा गड असा भरलेला आहे गाईज. आणि आम्ही पण आता निघालेलो आहोत आई माऊलीच्या दर्शनाला. गाईज जाता जाता आपटा कोलीवाड्याची पालखी आहे ती आम्हाला पाहायला भेटली. आई माऊलीचा एकविरा माते की.
भाऊ पण भेटलं काही पाहू शकता कालेर जो आणि लगेच आता कोंबडा घेतो. धन्यवाद. काय भरपूर अशी गर्दी आहे भाविक भक्तांची. भरपूर अशी गर्दी आहे. आता वाजलेले आहेत 9 सकाळचे 9. चला जनते दर्शन. धन्यवाद. काहीच भरपूर अशी गर्दी आहे गडावर. पण पाहू शकता भरपूर गर्दी आहे. भाऊ पण दिसला दर्शन घेऊन आले ते आताच. हो बरं बरं दर्शन वगैरे झाले पण आता हो. खूप गर्दी आहे वरती. लय गर्दी आहे. आम्ही सकाळी गेलो 4 वाजता. हा का झोपलो पण नाही अजून. हा असू दे असू दे. एकविरा माते की मयुरी पण आहे भाऊजी पण आले. हा हा का? आलो गाईच भाऊजी मयुरी पण आता ते दर्शन घेतला आईचा. चला मग. गाईच चैत्र सप्तमीला ठाणे रायगड तसेच पालघर वसई विरार या भागातून जास्तीत जास्त पालख्या आईच्या गडाला पोचत असतात. आणि पूर्ण भाविक भक्तांची आपण पाहू शकता किती तांड आहे ती. हेच पाहू शकता भक्तगण देखील डोक्यांवर देखील चालत आहेत. जाम म्हणजे जाम गर्दी आहे. आता पायथा मंदिर जो मध्ये आहे एकविरा पायथा मंदिर एकविरा 5 पायरी पादुका मंदिर इथे एवढी गर्दी आहे तर पुढे काय सांगता येत नाही. भरपूर गर्दी आहे गाईज. आणि याला पण झोप आले. जागरण जास्ती केलं वाटतं त्यांनी. पाहू शकता महाराजांची प्रतिकृती आणि त्यामध्ये पालखीमध्ये आई माऊली विराजमान अशी पालखीचा थाट आहे. गाईज भरपूर अशी गर्दी आहे ना. आपल्या भिवंडी परिसरातून सुजित तात्या शेठ यांची पालखी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेली आहे. त्यात आपण पाहू शकता. गाईज पाहू शकता किती गर्दी आहे. आमापाशी गर्दी आहे भाविक भक्तांची. गाईज पाहू शकता माई भाई पण आता घामाघूम झालेला आहे. पूर्ण तलागालातील आमचे भाविक भक्त आईच्या दर्शनाला चैत्र सप्तमी निमित्त पूर्ण गडावर आज गर्दी घातलेली आहे. काहीच आपण पाहू शकता. जी लाईन आपण पाहू शकता डायरेक्टली जो 5 पायरीचं मंदिर आहे मधला तिथपर्यंत लाईन आहे. आता जर लाईनला आलो तर पूर्ण दिवस जाईल. 4-5 वाजता दर्शन होईल. आता वाजलेला 9:30. आता माया भाईनी आता पाय सोरा लावल्या कोंबऱ्याचं पाहू शकता. आणि प्रचंड अशी गर्दी आहे. जाम अशी गर्दी आहे भाविक भक्त. पूर्ण रायगड ठाणा पनवेल कल्याण कोलीवाराची पालखी आहे. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मानपान दिलेलं आहे. आणि आता आपण पाहू शकता व्हिडिओ नाही काढू शकतो कारण भरपूर अशी गर्दी आहे. आपण पाहू शकतो भाविकांची. विश्वास संस्थेच्या वतीने आई एकविरा दर्यासागर सर्व सन्मानित आहात. गाईज पाहू शकता आईच्या दरबारात कोणी लहान मोठा विश्वास
अगोदर दर्शन घ्या आणि नंतर आपला सन्मान स्वीकारा अशी मी विश्वस्त मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती करतो. जय गाई दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता लगेच आता आम्ही पूर्ण गड आता उतरत आहोत. गाई जर पाहू शकता किती गर्दी आहे गडावर. आज चैत्र सप्तमीचा दिवस असल्यामुळे सर्वत्र म्हणजे भाविक भक्त ठाणा असो, रायगड असो किंवा वसई विरार असो सर्वत्र हे आलेले आहेत. आपण पाहू शकता आई माऊलीच्या दर्शनाला. आता आग्रावची पालखी, आग्राव कोलीवाडीची पालखी. जाम मोठी पालखी आहे गाईज आग्राव कोलीवाड्याची. गाईज पाहू शकता भव्य दिव्य अशी पालखी आहे. कोलखे गावाची पालखी आहे ती. काही दर्शन वगैरे झालेलं आहे आमचा आणि पूर्ण आई एकविरीचा चैत्र सप्तमीचा जी जत्रा असते ती पूर्ण जत्रा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आई माऊलीचं दर्शन देखील आम्ही घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर गाईज आपल्याला आमचा हा व्लॉग कसा वाटला त्याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नाखवा.